तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आज आपण एक नवा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे. टॉपिकचं नाव काय? तर टॉपिकचं नाव काय तर बघा, अवॉइड मिस्टेक्स इन एक्झाम्स. अशा मिस्टेक्स की ज्या एकदम सिली असतात पण तुम्ही एक्झाम्समध्ये खूप करतात आणि एक्झाम्समध्ये जाण्या अगोदरही तुम्ही काही मिस्टेक्स करतात. त्या मिस्टेक कशा आणि त्या मिस्टेक टाळण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे आणि त्या मिस्टेक्स तुम्ही न केलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला आज व्यवस्थितरित्या सांगणार आहेत. आणि त्या मिस्टेक टाळण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला आज सांगणार आहेत. तर तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. तर बघा, आपल्याला सर्वात अगोदरची मिस्टेक्स आपलं काय होतं की आता पेपर असतो, पेपरमध्ये एक्साइटमेंट असतो, वार पेपर लिहायचा आहे, पेपर लिहायचा आहे, 10चा पेपर आहे. तर आपण काय करतो की सगळ्यात चला नव्या पेन घेऊ, नवी स्केल घेऊ, नवी पेन्सिल घेऊ, नवा कंपास बॉक्स घेऊ, मस्त नव्याने सुरुवात करू. ती सर्वात घाणेरडी मिस्टेक्स आहे आणि ती सर्वात जास्त महागडी पडणारी मिस्टेक्स आहे आपल्याला. तर आपण 2 पेन नवे घेतले बरोबर, त्याच्यामधून एक बंद पडला, एक लिहायलाच सुरुवात होत नाहीये. ज्या पेनची आपल्याला रेग्युलर हातात बसलेला असेल, ज्या पेनची आपल्याला रेग्युलर सवय असेल, अशाच पेन तुम्ही काय करायचंय, एक्झामला घेऊन जायचंय. बघा, भरपूर साऱ्या व्यक्तींना मुलांना सवय असते की नवीन पेन वगैरे घेऊन जायची, पण नवीन पेन हा नेहमी तुम्हाला महागात ठरेल. की आपल्याला बघा, नवीन पेन हातात बसत नाही, मग लिहायला अवघड जातं. त्याच्यानंतर काय होतं, नवीन पेनचे मध्ये 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 इंक सुटत चालते, मग नवीन पेन आपल्याला युजफुल होत नाही. त्याच्यामुळे काय करायचंय, नवीन पेन न्यायचा टाळायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला ही एक मिस्टेक आपल्याला लक्षात आली. आता ही मिस्टेक लक्षात घ्यायची, अवॉइड स्टडिंग बिफोर 15 मिनिट ऑफ एक्झाम. आता काही मुलं असे असतात हुशारचंद की काय करतात, दिवसभर मागे काहीच अभ्यास करत नाही आणि आता जेव्हा स्कूलमध्ये जायचं नाहीतर मग पेपरला जायचं, पुस्तक हातातच, पप्पा गाडी चालवताय मागं पुस्तक हातातच, नाहीतर स्कूलमध्ये एंटर करताना पुस्तक हातातच. मग जेव्हा शिक्षक लोक म्हणतात जा बॅग्स बाहेर ठेवून या, तेव्हा बॅग बाहेर ठेवून येतात. पण असं करायचं नाही. तेव्हाच सगळ्यात जास्त गोंधळ माणसांचा होत राहतो, मुलांचा होत राहतो. की तेव्हा आपल्याला वाटवतो यार आपल्याला हे क्वेश्चन येतंय, पण ते क्वेश्चन कसं आहे त्याचा रिलेटेड आपल्याला डोक्यात असतं, पण हे येतंय पण ते कसं, हे येतंय मग हे कसं. ह्याच गोंधळापासून टाळण्यासाठी आपल्याला काय करायचंय, 15 ते 20 मिनिटं पहिले अगोदर अभ्यास आपल्याला थांबवायचा आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं, तो रिकॉलिंग पिरियड असतो, त्याच्यात आपल्याला फक्त आठवायचं आहे की बा हे येतंय, हा चला हे असं आहे, हे तसं आहे, हे असं येऊ शकतात, याच्यामध्ये अशा अशा मेथड्स आहे, याच्यामध्ये हे नेमकं धड्यामध्ये चॅप्टरमध्ये काय आहे. आणि मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इम्पॉर्टंट चॅप्टरवर आपल्याला काय करायचं आहे, भर द्यायचा आहे शेवटच्या 1 दिवसात. कळालं? ह्या मिस्टेक्स काय करायचं आहे, तुम्ही टाळायचं आहे. त्याच्यानंतर डोंट डू हरी इन एक्साइटमेंट. आपण काय करू, उत्सुकता राहते आपल्याला की आपल्याला येतंय, लिहा 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 लिहा, आपल्याला येतंय, चला हे तर आपल्याला येतंय ना. आपण काय करतो, पूर्ण पेपर बघतून घेतो. आपल्याला जर एकदम येत असला आपण लगे मित्राकडे पाहतो, मैत्रिणीकडे पाहतो की बस आता डन आपल्याला येतंय. पण जेव्हा आपला स्कोर येतो तेव्हा आपला स्कोर काय होतो, कमी राहतो. का बरं? हेच कारण आहे एक्साइटमेंट. काय काय होतो, आपण घाईघाईमध्ये काही लिहून येतो, नाहीतर घाईघाईमध्ये आपल्याला इतकी एक्साइटमेंट होते की आपल्याला आठवतच नाही, आपल्याला आनंदच इतका होतो. आणि लिहिण्याच्या याच्यात तारात आपण इतके असतो की शेवटला काय करतो, आपलं एखादं साईन चुकून जातं, नाहीतर एखादा आपला मार्क, एखादा आपला स्टेप्स हुकून जाते, नाहीतर थोडंसं लिहायचं बाकी राहतं, एक्झाम्पल्स बाकी राहतात. ही एक्साइटमेंट तुम्ही काय करायची, थोडंसं मेडिटेट करून कमी करायची. कळालं? आता त्याच्यानंतर सॉल्व ऑल क्वेश्चन्स इज पॉसिबल. आता काही एक्स्ट्राचे क्वेश्चन्स राहतात, आपल्याकडे वेळ उरलाय मग बसून राहायचं का नाही, आपला पेपर झालाय, एक्स्ट्राचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. एक्स्ट्राचे क्वेश्चन सॉल्व्ह केले तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे की नाही? हो. तर तुमच्यासाठी ते कसे बेनिफिशियल आहे, जर आपण हे केलं, सगळं केलं बरोबर, आणि त्याच्यानंतर जर एक्स्ट्राचे क्वेश्चन सॉल्व्ह केले तर आपल्याला वाटलं की ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला थोडंफार मागे पुढे होऊ शकतं, तर तो मार्क्स आपल्याला इथे कव्हर होणार आहे. तर असा प्रयत्न करायचा की 60 मार्काचा पेपर आहे तर 40 मार्कातच सोडवायचं नाही. 40 मार्काचा पेपर आहे आणि 60 म्हणजे एक्स्ट्रा मार्क्स आहे तर तेवढाच करायचा नाही. युनिट टेस्ट 20 मार्काची, पण तुम्हाला 35 ते 40 मार्कापर्यंत एक्स्ट्रा क्वेश्चन्स येत राहतात, तर पूर्णचे पूर्ण सोडवायचा प्रयत्न करायचा. आणि नेहमी सगळ्यात हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कीप वॉच ऑन टाइम. टाइमावर टाइम कसा कन्झ्युम होतो मॅथ्स सायन्सच्या पेपरमध्ये हे आपल्याला कळत नाही. तर त्याच्यावर सर्वात जास्त काम करायचं आपल्याला की सर्व क्वेश्चनला किती टाइम द्यायचा आहे, कोणत्या क्वेश्चनला किती टाइम द्यायचा आहे आणि कसा सोडवायचा हे आपल्याला व्यवस्थित कळायला पाहिजे.
बघा हे सगळे पॉईंट्स आहेत, तुम्हाला काय काय अवॉइड करायचे. आता तुमचे युनिट टेस्ट येणार आहे. युनिट टेस्टसाठी तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि तुम्हाला काही अडचणी येत असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्याशी कॉन्टॅक्ट करून संवाद साधून तुमचे प्रॉब्लेम्स दूर करू शकतात. आणि तुम्हाला काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स हवे असतील आणि तुम्हाला जर नवीन सायन्सचे क्वेश्चन्स हवे असतील तर आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स कमेंट बॉक्समध्ये कळवा की सर सायन्स लेक्चर, त्याच्यानुसार आम्ही काय करू, तुम्हाला सायन्स व इंग्लिशचे लेक्चर प्रोव्हाइड करू. युनिट टेस्टला काय काय गरजेचं असतं हेही तुम्हाला प्रोव्हाइड करू. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.